तर खगोलशास्त्र प्रेमींसाठी एप्रिल 2026 हा महिना फारच रोमांचक ठरणार आहे, कारण 16 ते 23 एप्रिल दरम्यान बुध, मंगळ, शनी आणि नेपच्यून हे 4 ग्रह एका रेषेत उगवती दिशेला दिसतील. ही घटना प्लॅनेटरी अलाइनमेंट म्हणून ओळखली जाते. अंतराळात खरोखरच ते एकमेकांच्या जवळ जरी नसले तरी पृथ्वीवरनं पाहताना ते एका सरळ रेषेत हे सगळे ग्रह दिसतात. भारतातनं अगदी स्पष्टपणे दिसेल, पण जरा तुम्हाला सकाळी उठावं लागेल यासाठी. 18 ते 20 एप्रिल 3 दिवस यासाठी सर्वोत्तम आहे. विशेषतः 20 एप्रिलला 3 ग्रह इतके जवळ येतील की ते 3 बोटांनी झाकता येतील. ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया प्लॅनेटरी अलाइनमेंट म्हणजे काय. तर सूर्याभोवती फिरणारे सगळे ग्रह एकाच सपाटीवर फिरतात. जेव्हा सूर्याच्या एकाच बाजूला ते येतात तेव्हा ते पृथ्वीवरनं एकत्र दिसतात. ही फक्त दृश्य घटना आहे. अंतराळात ग्रह खरोखर एका रेषेत उभे नसतात. हे दृश्य पृथ्वीला कोणत्याही पद्धतीची हानी पोहोचवत नाही. कोणतीही अंधश्रद्धा किंवा भीती बाळगण्याची काहीही गरज नाहीये.